हॅलो नमस्कार. आपण पारुल मालिका 31 ऑगस्टच्या भागामध्ये काय झालं आहे ते पाहणार आहोत. नित्य, प्रीतम आणि पारू गावाला निघण्यासाठी रेडी झालेले असतात आणि सगळेच बंगल्याच्या बाहेर आलेले असतात आणि हे सगळे पाया वगैरे पडतात आणि निघण्याच्या तयारीमध्ये असतात. आम्ही बोलते की हे प्रोजेक्ट करायला जात आहे पण एवढी खुश का आहेत, नक्कीच त्यांच्या डोक्यात काहीतरी प्लॅन असेल आणि तो प्लॅन करण्यासाठी इथे दिशा नाही आहे. ऐन टायमाला कुठेतरी पळालेली असते ती. त्यांच्या प्रवासाला सुरू होतो. ते जातात एक प्रियाच्या गावाला. प्रियाला फोन करून सांगतात की आम्ही इथून निघालो आहेत आणि मग प्रिया बोलते की आबांनी तुम्हाला ओळखलं तर मग प्रीतम सांगतो की तुझे आबा आम्हाला नाही ओळखू शकत, आम्ही श्रीमंत नाही आहोत असं सांगतो. आणि मग रेडी होतात आणि गावाच्या तिथे जाऊन थांबलेले असतात वेशीवर. सोबत एक मुलगाही आलेला असतो ज्याला की तो कोट वगैरे दिलेला असतो आणि मग ते खाली उतरल्यानंतर हे एकदम साधारण कपड्यांमध्ये आलेले असतात. पारू ही खूप छान दिसत असते साधारण कपड्यांमध्ये. आणि मग तिथे थांबल्यानंतर ते बोलतात की चल कर ॲक्टिंगला सुरुवात. तर तो बोलतो की सर तुम्हाला कसं काय मी असं बोलू ना, त्याला प्रश्न पडलेले असतात. तर मग आदित्य बोलतो नाही नाही तुला करावंच लागेल. आणि प्रियाला फोन केल्यामुळे प्रियाने सांगितलेलं असतं की आबा आता निघालेले आहेत, त्यांचं देवाचं दर्शन झालेलं आहे. आणि मग इकडे ॲक्टिंगला सुरुवात होते आणि ते दोघं गयावया करत असतात की नका ना साहेब, आम्हाला नका ना कामावरून काढू. तर तो मुलगा म्हणत असतो की नाही, तुम्ही माझं जोपर्यंत कर्ज फेडत नाही तोपर्यंत तुम्हाला मी कामावर घेणार नाही आणि इथे कोण तुम्हाला काम देतं ना तेही मी पाहणार, असं तसं बोलत असतो. आणि त्याच टायमिंगला पारूला ढकलून देतो आणि तिथे प्रियाचे आबा आलेले असतात. त्यांच्या गाडीला जाऊन हे धडकते आणि मग ते खाली उतरतात आणि बोलतात की त्याच्या डायरेक्टली कानाखाली जाऊन मारतात, तू कसं काय एका बाई माणसावर हात उचलू शकतोस. आणि मग आदित्यलाही म्हणतात की कसं काय तुझ्या बायकोवर हात उचलतोय आणि तू तिथे शांत बसलास. मग आदित्य सांगतो की आमच्यावर खूप जास्त कर्ज झालेलं आहे, मी माझ्या बहिणीच्या लग्नासाठी घेतलं होतं आणि ते आम्ही नाही फेडू शकले आणि आम्हाला हे आता कामावर पण ठेवून नाही घेते. आणि मग जो मुलगा ॲक्टिंग करत असतो तो बोलत असतो की हो ह्यांनी माझं कर्ज घेतलेलं आहे, फेडत पण नाही आहेत, असं तसं काय काय सांगत असतो. आणि मग तो बोलतो की ठीक आहे चल जा इथून, असं म्हणून त्यांना पाठवतो. आणि मग ह्यांना त्यांचे विचारतो तुमचे नाव काय. मग ती स्वतःचं नाव सांगते पार्वती, आदित्यचं आदिनाथ आणि प्रीतमचं नंदी. तर तो बोलतो की चला माझ्या घरी, मी तुम्हाला कामही देईल आणि निवाराही देईन. आणि मग ते तिघेही त्यांच्या घरी निघण्यासाठी तयार झालेले असतात आणि मग तिथे दारातच थांबतात. वाडा खूप छान असतो त्यांचा आणि प्रिया वरतून पाहत असते ह्या तिघांना. ते पाहून खूप खुश झालेले असते. मग तिचा भैया आलेला असतो मागून. तो बोलतो ह्यांना ओळखतीस का. तर प्रिया बोलते की नाही, आबाने कोणते माणसं आणलेले आहेत ना तेच मी पाहत आहे, असं ती बोललेली असते. आणि मग खाली तो सांगतो की मला पारूला पाहून मला कोणाची तरी आठवण येते. मग पारू म्हणते कोणाची, तर तो सांगत नाही. आणि मग पारू बोलतो की तुम्ही खूप श्रीमंत दिसताय. तर तो पारूला म्हणतो की परत असा शब्द वापरायचा नाही, श्रीमंत लोक मला आवडत नाही आणि जे लोक गेले ते माझे नाहीत. आणि मला शहर मला अजिबात आवडत नाही. जे माणुसकीचे माणसं आहेत त्यांच्याबरोबर मी खूप चांगल्या प्रकारे राहतो, पण मला श्रीमंती गर्विष्ठ माणसं अजिबात आवडत नाही. त्यामुळे हा शब्द मी परत घ्यायचा नाही. आणि त्याच टायमिंगला आदित्यला अहिल्यादेवीचा फोन येतो पण तो रिसीव्ह करत नाही. आणि त्याला म्हणतो की स्मार्टफोन यूज करतो आहे का. तर मग पारू म्हणते की नाही आम्ही परत असं काहीच करणार नाही आणि तू माझ्या मुलीसारखी आहे, असं प्रियाच्या वडिलांनी मला बोललेले असतात. आणि ते नंतर मग सयाजीराव घरामध्ये जातात आणि हे सगळे प्रियाला भेटतात. प्रिया त्यांना पाहून खूप खुश झालेली असते आणि ते इंट्रोडक्शनही करून देतात की ही माझी मुलगी आहे प्रिया आणि ह्यांच्यावर लक्ष ठेवायचं, हे काय काम करतात तेही लक्ष ठेवायचं, असं प्रियाला सांगितलेलं असतं. प्रियाला प्रीतमला पाहून खूप जास्त आनंद झालेला असतो आणि प्रीतमलाही प्रियाला पाहून आनंद झालेला असतो. इथेच एपिसोड संपतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब.